राम राम शेतकरी मित्रांनो, सर्वप्रथम माझा बळीराजावरती असलेल्या सर्व शेतकरी मित्रांना मराठी नूतन वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या तुम्हाला व तुमच्या संपूर्ण परिवाराला हार्दिक शुभेच्छा। हे वर्ष आपल्या आयुष्यात सुखशांती आणि भरभराट घेऊन येवो हीच वैष्णवी देवी चरणी प्रार्थना। तर मित्रांनो, पाहूयात काल नेमका कुठे पाऊस झाला, काय नुकसान झालं। मित्रांनो, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, यवतमाळला बुधवारी अवकाळी पाऊस व गारपिटीचा तडाखा बसला। नाशिक जिल्ह्यातील सिन्नर, निफाड, दिंडोरी आणि बागलाण तालुक्यात विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस व जोरदार गारपीट ही झाली। यामुळे गहू, ज्वारी, हरभरा, कांदा या पिकासोबत कलिंगड, द्राक्ष बागांनाही याचा फटका हा बसला। हवामान विभागाने मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भातील काही भागात गुरुवारी मध्यम ते जोरदार पावसासह गारपिटीची शक्यताही वर्तवली आहे। नाशिकसह अहिल्यानगर, पुणे, सोलापूर, सांगली व सातारा जिल्ह्यांच्या घाटमाथ्याला ऑरेंज अलर्ट हा दिलेला आहे। पश्चिमी चक्रवातामुळे हवामानात बदल झाला। मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थानात हवेच्या द्रोणीय स्थितीमुळे अस्थिर वातावरण तयार झाले आहे, असे पुणे हवामान विभागाचे निवृत्त शास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी सांगितलेलं आहे। तर मित्रांनो, काल नेमका आपल्याकडे पाऊस झाला का, गारपीट झाली का, आपल्या भागाचं नाव टाकून कमेंट बॉक्समध्ये याची माहिती ही टाकायची आहे, जेणेकरून इतर शेतकरी मित्रांनाही कळेल की काल नेमका कुठे कुठे पाऊस हा झालेला आहे। तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा।